नमस्कार मित्रांनो, मी आता पोचलोय श्री देव घोडेमुखाच्या जत्रेक. 360 खेड्याचो अधिपती म्हणजेच श्री देव घोडेमुख. नवसाक पावल्यानंतर नवस फेडूसाठी देवाक कोंब्याचो नैवेद्य दिलो जाता, म्हणून या जत्रेक कोंब्याची जत्रा असा म्हणतात. तर मित्रांनो, आपण आता बोलता बोलता हे कमानीकडे पोचलो. तुम्ही बघताच कमानी, हे बघा ही कमान आहे श्रीदेव घोडेमुख मंदिर. तर ही कमान असा आणि जेंका वरती डोंगरात देवळात जाऊ शक्य होत नसा तर त्यांनी हयसर या कमानीकडे आपलं नवस किंवा आपला सांगणं बोलणं सांगल्याने तरी देव त्यांका पावन होता. तुम्ही बघू शकतात. आपण नमस्कार करूया आणि आता तुम्ही बघतात आजूबाजू माणसांची गर्दी किती जमली आहे ती. ही बघा, हळूहळू जसजसं वेळ जाता तसतशी माणसांची गर्दी वाढता तुम्ही बघू शकता. चला तर आपण आता वरती मंदिराकडे जाऊया. हे बघा, हे देवाचे तरंग असत. आमच्या भाषेत आम्ही त्यांका खामकाठी अशी म्हणतो, पण काही ठिकाणी देवाचे तरंग म्हणतात. तर बघा, गावकर मंडळी जमलेली असत, ते देवाचे पूजा वगैरे चाललेली असतात. तुम्ही बघू शकतात. आता गाराणा वगैरे करतले आणि त्याच्यानंतर जो मेन कार्यक्रम असा तो म्हणजे कोंबो मानवणं देवाची पूजा आणि गाराणा झालेला असा. आता कोंबो कसं मानवतात तो बघूया जाऊन. हे बघा हे बघू शकता तुम्ही, कोंबो कसो देतात देवाक तो, म्हणजेच आमच्या भाषेत मानवतात. कोंबो देताना मित्रांनो फक्त कोंब्याची टकली म्हणजेच कोंब्याचा शिर हा ह्या देवाक दिला जाता आणि बाकी जा धड हा त्या ज्याचं कोणाचो नवस असा तेका परत केला जाता. हे बघा, बघू शकताच तुम्ही. असे मित्रांनो कित्येक भाविक जण असत ते आपलं नवस करत असत आणि त्यांचं नवस पूर्ण झालो की ते फेडूसाठी जत्रेच्या दिवशी हे देवाकडे येत असतात. बघा, तर मित्रांनो असो साजरो केलो जाता श्रीदेव घोडेमुखाचो उत्सव. तर तुमका व्हिडिओ कसो वाटलो? व्हिडिओ आवडलो तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.